तर अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी राडा घातलाय। पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा त्यांनी आरोप केलाय। भाजप पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे। अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप करत अमरावती शहरातील राजापेठ परिसरात जोरदार राडा केलाय। निष्ठावंतांचा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या राष्ट्रीय श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष कवलजीत पांडे आणि संगम गुप्ता यांना स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तिकीट नाकारल्याने राडा झाला। अमरावतीच्या राजापेठ परिसरात हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजपचे प्रदेश सदस्य जयंत डेहनकर आणि दिनेश सूर्यवंशी यांना घेरलं। अंगावर जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। दरम्यान परिसरात मोठा राडा झाला। भाजप पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे। भाजप पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप केला। 15 दिवस आधी मी बाबासाहेब आंबेडकर चरणाखाली मी यांना म्हटलं होतं मीडियाच्या माध्यमातून की यंदा बी आता ईव्हीएम मध्ये घोळ होणार, तसा ईव्हीएम मध्ये घोळ झालेला आहे। यंदा आता जे कॉर्पोरेट इलेक्शन चालू आहे यांची पूर्ण ईव्हीएम मध्ये सेटिंग चालू आहे, सेटिंग होऊन राहिली। जे बीजेपी कुठून नाही येईन तिथून बी बीजेपी येण्याचे चान्स आहे। हे ईव्हीएमचा घोटाळा आहे। तो मी माझ्या सर्व पार्टीनं माझं म्हणणं आहे की जेव्हा भी वोटिंग हुई और वोटिंग के दिवसी और दूसरे दिवसी ईवीएम पर लक्ष्य ठेवा। क्यों मेरा टिकट काटा गया है बोला। 2 दिन पहले मुझे आप लोगों ने आश्वासन दिया कि तुम लेडीज में तैयारी करो, उसके बाद में एकदम ही आपने मेरा टिकट काट के किसी कांग्रेसी नेता को जो भारतीय जनता पार्टी का सदस्य भी नहीं है, आज तक वो कार्यकर्ता भी नहीं बना, और 2 दिन पहले उसको डायरेक्ट प्रवेश दिए और कल उसको डायरेक्ट टिकट दिए, डी फॉर्म दिए उसके हाथ में। तो मेरा एक ही कहना है कि ऐसी क्या गलती हुई मुझसे और कार्यकर्ता मेरे जैसे कार्यकर्ताओं से कि एकदम मेरी तिकीट काटे गई। मागील 15 वर्षापासून पार्टीसाठी आम्ही लढत आहोत आणि हिंदुत्व संघटना असल्याचे आणि आम्ही जितकेही आंदोलन आहेत, विराट मोर्चे आहेत, सर्व याच्यात आम्ही सहभागी राहतो, आम्ही आमचं आयोजन करतो। पण भारतीय जनता पार्टीने आमचं तिकीट कापण्याचं कारण असं वाटत आहे की एक तर घराणेशाही आणि पाटीलकी लावलेली आहे। जे म्हणतात भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही घराणेशाही करत नाही, मग पाटीलकी शाही का करता बा तुम्ही?